सो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही जी तोरणपट्टी बनवली आहे त्याची झालर डिझाईन कशी करायची आहे तो व्हिडिओ बघणार आहोत। या तोरणपट्टीचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता हे जो आपण तोरणपट्टीची बॉर्डर करणार त्याच्यानुसार हे बॉक्सेस काउंट करून घ्यायचे आणि त्याप्रमाणे त्याला ब्रेकअप द्यायचा। आता मी जे पट्टी जी बनवली आहे त्याच्यात टोटल 44 बॉक्स तयार झालेले आहेत आणि त्यानुसार मी 11 क्लस्टर सोडत हे असे मार्किंग्स लावून घेतलेले आहेत, ज्याच्यानी 4 ब्रेकअप्स झालेले आहेत। त्याच्यामुळे 4 सेमी सर्कल डिझाईन तयार होणार आहे। तर आता आपण पुढची डिझाईन बघून घेऊया। सो फ्रेंड्स, आपली ही ब्रॉड पट्टी बनवून झाली, त्याला बॉर्डर करून झाली। आता आपल्याला त्याला ही अशी सुंदरशी सेमी सर्कल डिझाईन बनवायची आहे। हे क्लस्टर्स बनवल्यानंतर आपण त्याला टोटल काउंटिंग करून ब्रेकअप्स केले होते आणि त्याला आपण असे मार्किंग्स लावून घेतले होते। तर माझे जेवढे काउंटिंग्स 44 झाले होते त्याप्रमाणे मी 11 क्लस्टर सोडून 4 ब्रेकअप्स करून घेतलेले आहेत। त्याप्रमाणे तुम्ही तुमची जेवढी दरवाजाची रुंदी साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही ब्रेकअप्स करू शकता। आता आपण हे सुंदरशे सेमी सर्कल डिझाईन कशी करायची ती बघणार आहोत। मी 3 ब्रेकअपला ऑलरेडी ही डिझाईन केलेली आहे। आता चौथ्या ब्रेकअपला जी डिझाईन करणार आहे तेव्हा मी तुम्हाला स्टेप्स दाखवणार आहे। त्याच्यानंतर मी अशी ब्रॉड पट्टीला हे असे रोजबर्डची फुलं लावलेली आहेत ह्याला कॉम्बिनेशन देण्यासाठी, कारण आपली पट्टी ब्रॉड आहे त्याला आपण डिझाईन थोडी शॉर्ट करणार आहोत, म्हणजे कॉम्बिनेशन परफेक्ट मॅच होतं। त्याच्यानंतर 2 सर्कल्सच्या मध्ये हे लटकन्स लावलेले आहेत। तुम्ही हे लटकन्स लावू शकता, पॉम्पॉम्स लावू शकता, मण्यांचे लटकन्स लावू शकता, आवडीनुसार तुम्ही डेकोरेट करू शकता। तर आता आपण ही डिझाईन कशी केली आहे त्याचे स्टेप्स बघून घेऊया। सो फ्रेंड्स, आपण 11 क्लस्टरचा एक ब्रेकअप घेतलेला आहे। त्याच्यातला एक क्लस्टर सोडून मधल्या 10 क्लस्टरचा आपण हाफ, म्हणजे 5 क्लस्टर दोन्हीकडे सोडून मधल्या सेंटरपासून आपण ही डिझाईन सुरू करणार आहोत। स्टार्टिंगला पण आपण एक क्लस्टर सोडला आहे, तसा प्रत्येकी एक क्लस्टर सोडून 10 क्लस्टरच्या गॅपमध्ये आपल्याला ही डिझाईन बसवायची आहे। तर आपण इथे लास्टला पण आता तसंच करणार आहोत। एक क्लस्टर सोडून पुढच्या 10 क्लस्टरच्या सेंटर 5वा पकडून तिथे आपण पहिली ग्रीन कलर जॉईंट करून घेऊया। सो फ्रेंड्स, हे आपले टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 क्लस्टर आपण घेतले आहेत। त्याचा हाफ पकडला आहे, म्हणजे इकडनं 5 इकडनं 5 हा मधला सेंटर आहे। इकडनं आपल्याला डिझाईन सुरू करायची आहे, तर त्याच्या बाजूच्या डबल क्रोशावर ग्रीन कलर जॉईन केला आहे मी। ग्रीन आणि हा येल्लो हा 2 कलर ह्याच्यात ॲडिशन घेतलेले आहेत। तुम्हाला कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा ह्याच 2 कलरनी पूर्ण पुढची डिझाईन करू शकता। त्या बाजूच्या डबल क्रोशावर आपण जॉईंट केले आहेत। त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आहे आणि ही जी मधली गॅप आहे, जी 5-5 क्लस्टर सोडल्यानंतर सेंटर गॅप आहे, त्याच्यामध्ये 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत। तर आपण या गॅपमध्ये टोटल 8 डबल क्रोशे करून घेऊया। तर आपण या सेंटरमध्ये 8 डबल क्रोशे घातले आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या क्लस्टरच्या दुसऱ्या डबल क्रोशावर सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घेणार आणि धागा कट करून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेला रो स्टार्ट करताना आपल्याला राईट साईडनीच रो स्टार्ट करायचं आहे, म्हणजे डिझाईन सरळ आणि व्यवस्थित मॅच होणार आहे। तर आपण हा धागा कट करून घेऊ आणि पुढचा आपण हा जो इथे मरून धागा घेतलेला आहे, जी आपण ज्याची बॉर्डर केली आहे, तो इथे जॉईंट करून घेऊया। सो फ्रेंड्स, ह्या क्लस्टरचे 2 डबल क्रोशे सोडून इकडच्या तिसऱ्या डबल क्रोशावर, म्हणजे जर लेफ्ट साईडनी घेतलं तर तिसऱ्या डबल क्रोशावर मी मरून कलर जॉईंट करून घेतलेला आहे, म्हणजे ह्याचा सेकंड रो होणार आहे। आता मरून कलर जॉईंट केल्यानंतर एक चेन घेऊन या प्रत्येक जिथे आपण 8 डबल क्रोशे घातले त्याच्यावर आपल्याला प्रत्येकी 2 डबल क्रोशे करून 16 डबल क्रोशांची सेकंड लाईन तयार करायची। जे कटिंग्स असतात ते आपण डिझाईनमध्ये घेऊ शकता किंवा नंतर तुम्ही सुई धाग्याने ते लपवू शकता। तर आता प्रत्येक डबल क्रोशावर 2-2 डबल क्रोशे करत आपण हे 16 डबल क्रोशांची सेकंड लाईन कंप्लीट करून घेऊया। प्रत्येकी 2 डबल क्रोशे घालत आपण सेकंड रोमध्ये 16 डबल क्रोशे केलेत आणि आता हा जो डबल क्रोशे जिथे येणार तिथे आता आपण सिंगल क्रोशाने जॉईंट करून घेऊया। क्लस्टरच्या लास्ट डबल क्रोशावर हा सिंगल क्रोशाने जॉईंट करून हा धागा कट करून आता आपण थर्ड रो येल्लोनी करणार आहोत, तो येल्लो धागा आपण इथे जॉईंट करून घेऊया। सो फ्रेंड्स, या क्लस्टरच्या
पहिल्या डबल क्रोशावर आपण हा येल्लो धागा जॉईन केलेला आहे. प्रत्येक लाईन आपल्याला राईट साईडनी करायची आहे आणि लेफ्ट साईडला ती क्लोज करायची आहे. तर तुम्हाला जर तुमच्याकडे राहिलेली ऊल असेल थोडी थोडी, त्याचं कॉम्बिनेशन घेऊनसुद्धा तुम्ही तीही वापरू शकता. तर आता हे धागा जॉईन केल्यानंतर 2 चैन घ्यायचे आहेत आणि मी हे धागे जे आहेत ते विणतानाच त्याच्यामध्ये जॉईंट करते. 2 चैन केल्या. त्याच्यानंतर आता जिथे आपण प्रत्येकी 2-2 डबल क्रोशे घातले, ते 2 डबल क्रोशांच्या मध्ये आपल्याला डिझाईन बनवायची. तर पहिली सुरुवातीला इथे जी पहिली एक चैनची गॅप घेतली होती तिथे एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा. त्याच्यानंतर एक चैन. आता हे जे पहिले 2 डबल क्रोशे घातले त्याच्यामध्ये आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला DC टॉक करायचं आहे. म्हणजे पहिली एक हाफ डबल क्रोशे, सुईवर 2 धागे राहणार, परत सुई घ्यायची, हाफ डबल क्रोशे, सुईवर 3 धागे राहणार, 2 लूपमधनं काढून सुईवर धागा घ्यायचा. मी असं 4 वेळेला करते कारण माझे जी ऊल आहे ती थोडी बारीक आहे. तुम्ही तुमच्या ऊलच्या साईजप्रमाणे लूप्स कमी जास्त करू शकता. आता लास्टला जेव्हा सुईवर जेवढे लूप राहतात ते पूर्ण लूपमधनं सुई बाहेर काढून घ्यायची, एक चैननी बंद करायची. असं आपण हा एक 4 DC टॉक केलेला आहे. त्याच्यानंतर 2 चैन घ्यायच्या. आता पुढची जी 2 डबल क्रोशांचा जो आपण V बनवला आहे त्याच्यामध्ये सिमिलरली परत 4 हाफ DC टॉक, म्हणजे डबल क्रोशे पूर्ण करायचं नाही, शेवटचा लूप सुईवर ठेवायचा. 1 2 3 4. त्याच्यानंतर मग लास्टला पूर्ण सुई सगळ्या लूपमधनं बाहेर काढून एक चैननी पॅक करायचं. नंतर 2 चैन, पुन्हा पुढच्या व्हीमध्ये DC टॉक. असे आपल्याला हे जेवढे आपण V बनवले टोटल 8 V आहेत, 8 Vमध्ये आपण 8 DC टॉक करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण टोटल 8 V केले होते, त्याच्यावर आपण 4 DC टॉक करत हे टोटल 8 DC टॉक तयार केले. मध्ये 2-2 चैन घेतले आणि इकडच्या पुढच्या क्लस्टरला जॉईंट करून घेतलं. आता नेक्स्ट रो आपल्याला पुन्हा ग्रीन कलरनी करायची आहे. तर जिथे आपण येल्लो जॉईंट केलेला त्याच्यातला एक चैन सोडून पुढच्या चैनमध्ये ग्रीन जॉईंट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 चैन घ्यायचे आहेत. 2 चैन घेऊन पहिली इथे जी आपण येल्लोची 2 चैनची गॅप घेतली होती तिथे सिंगल क्रोशे करून घ्यायचं. पुढे पुन्हा 2 चैन घ्यायच्या. त्याच्यानंतर आता प्रत्येक जी 2 चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला 4-4 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिली जी 2 चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये 2 डबल क्रोशे, पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, म्हणजे टोटल 4 डबल क्रोशे 2 चैनच्या गॅपमध्ये करून घ्यायचे आहेत. मध्ये कुठल्याही चैन न घेता डायरेक्ट पुढची जी 2 चैनची गॅप आहे त्याच्यामध्ये 4 डबल क्रोशे. प्रत्येक 2 चैनच्या गॅपमध्ये 4-4 डबल क्रोशे करत आपल्याला ग्रीन कलरचा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि लेफ्ट साईडला आपण जॉईंट करून घेऊया. पूर्ण इथपर्यंत 4-4 डबल क्रोशे प्रत्येक 2 चैनच्या गॅपमध्ये घालत, म्हणजे 2 टॉकच्या मध्ये 4 डबल क्रोशे घालायचे आहेत आणि पुढे इथे आपल्याला जॉईंट करून घेऊया. सो फ्रेंड, 2 चैनच्या गॅपमध्ये प्रत्येकी 4-4 डबल क्रोशे घालत आपण हा चौथा राऊंड कंप्लीट केलेला आहे. आणि ह्या चौथ्या राऊंडमध्ये आपली एक डिझाईन एक्स्ट्रा होणार आहे. कारण इथे जेव्हा आपण 8 वेळेला जेव्हा आपण हे 4 डबल क्रोशे घातले तेव्हा इथे इकडची गॅप जास्त दिसते, त्याच्यामुळे आपण इथेही एक एक्स्ट्रा डिझाईन घातली आहे, त्यामुळे तो सर्कल पूर्ण छान दिसून येतो. तर आता हा एक सर्कल पूर्ण झाल्यानंतर आपण आता ही जी बॉर्डरची जी डिझाईन कलर आहे तो आपण इथे जॉईंट करून घेतलेला आहे. आता आपली 5वी लाईन असणार आहे जी आपण बॉर्डर कॉम्बिनेशन घेतलं आहे त्या कलरची. 2 चैन केल्या. त्याच्यानंतर या चौथ्या रोच्या पहिल्या 2 चैनवर आपण एक सिंगल क्रोशे घालून घेतला. त्यानंतर पहिली जी गॅप येणार तिथे आपल्याला एक डबल क्रोशे करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ही जी आपण 4 डबल क्रोशे घेतले त्याच्यातल्या मधलं घ्यायचं, म्हणजे 2 डबल क्रोशे सोडायचे, 2 डबल क्रोशे सोडून मधल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, एक चैन, एक डबल क्रोशे, असा हा
व्ही तयार करायचा आहे. आता या पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे, मध्ये कुठलीही चेन नाही घ्यायची. आता या 4 डबल क्रोशांच्या सेंटरला पुन्हा व्ही करून घ्यायचं आहे. एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे. याच पॅटर्नमध्ये आपण हा 5वा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला हा 5वा राऊंड कंप्लीट झालेला आहे. एक डबल क्रोशे, 4 डबल क्रोशांच्या मध्ये एक व्ही, एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. असं करत आपल्याकडे ह्या ते टोटल 9 व्ही तयार झालेले आहेत. आणि पुढे आता जिथे आपण हा ऑरेंज कलर बांधला होता तिथेच आपण हा पुढचा येलो कलर बांधतो. कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेट करू शकता. आता कलर जॉईन केल्यावर पहिली 2 चेन घ्यायच्या. त्याच्यानंतर पहिली जी आपण पहिल्या रो, त्याच्या आधीचा पहिला रो म्हणजे आता जो जॉईन केला आहे त्याच्या आधीच्या रोमध्ये सिंगल क्रोशाने जॉईंट करून घ्यायचं. पुन्हा एक चेन. त्यानंतर आता जे व्ही आहे त्यामुळे व्हीमध्ये आपल्याला डिझाईन बनवायची. त्याच्यामध्ये आपल्याला एक रोजबड बनवायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला एक डबल क्रोशे घ्यायचे आहेत, 5 किंवा 6. तुमची उलची जी एवढी साईज असेल त्याप्रमाणे तुम्ही डबल क्रोशे घेऊ शकता. आपल्याला एक पफ डिझाईन बनवायची. आता मी इथे टोटल 6 डबल क्रोशे करते आहे व्ही डिझाईनमध्ये. 4, 5, 6 डबल क्रोशे केले. लूपमधनं सुई काढायची आणि पहिला जो डबल क्रोशे आहे त्या लूपमध्ये घेऊन आपल्याला हा पफ इथे जॉईंट करून घ्यायचा आहे. म्हणजे अशी ही पफ डिझाईन बनवायची. त्याच्यानंतर 1, 2, 3 चेन घेऊन इथे हा जो सर्कल तयार होतो पफमध्ये तिथे सिंगल क्रोशेनी जॉईंट करून एक पिको तयार करायचं. असे आपल्याला 3 पिको तयार करायचे आहेत. 3 चेन. त्याच्यानंतर हा जो सर्कल येतो या सर्कलमध्ये सुई घेऊन सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं. 3 चेन. पुन्हा सर्कलमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपलं एक हे रोजबड तयार होतं, म्हणजे कळी तयार होते एक. त्यानंतर 2 चेन घ्यायची. त्याच्यानंतर इथे जो आपण एक सिंगल डबल क्रोशे केला आहे त्याच्यावर सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचा. पुन्हा 2 चेन. पुढचा जो व्ही येतो त्या व्हीमध्ये पुन्हा असा पफ बनवून घ्यायचा. पफ बनवून त्याला 3 चेनचा 3 वेळेला पिको बनवायचा आणि एक रोजबड तयार करायचा. त्यात आपण पहिली 6 वेळेला डबल क्रोशे घालून घेऊया. त्यानंतर पहिल्या डबल क्रोशाच्या लूपमध्ये सुई घेऊन लूप बाहेर काढून असा पफ बनवायचा. त्याच्यानंतर 1, 2, 3 चेन. या गॅपमधनं सुई घेऊन सिंगल क्रोशानी एक पिको. 1, 2, 3. हा दुसरा पिको. 1, 2, 3. हा तिसरा पिको. असे 3 पिको बनवून आपल्याला हे असं रोजबड तयार करायचं आहे. त्याच्यानंतर 2 चेन घेऊन जिथे एक डबल क्रोशे आहे त्याच्यावर सिंगल क्रोशानी जॉईंट करायचं. पुन्हा 2 चेन. पुढच्या व्ही गॅपमध्ये असंच एक रोजबड तयार करायचं. असं हे पूर्णपणे आपण हे 9 व्हीमध्ये 9 रोजबड्स तयार करून आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, इथे आपले 9 रोजबड्स तयार झालेले आहेत आणि टोटल आपले हे 6 राऊंड्स झाले आहेत. आता पुढे आपल्याला 2 अजून राऊंड करायचे आहेत. तेच लास्ट जो आपण कलर घेणार आहोत तो एकाच कलरचे 2 राऊंड करायचे आहेत. आता मी तिथे या येल्लोला कॉम्बिनेशन ग्रीन घेतलेलं आहे, तर आपण इथे ग्रीन कलर जॉईंट करून घेतला आहे. त्यानंतर 2 चेन घ्यायच्या. दोन चेन घेऊन त्याच्या आधीचा जो 6वा राऊंड आहे त्याची जी इथे चेन येते तिथे आधी सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. त्याच्यानंतर एक चेन घेऊन पुढच्या सिंगल क्रोशाच्या गॅपमध्ये जॉईंट करायचं. त्यानंतर 1,
2 3 4 4 चैन घ्यायच्या आहेत. हा जो रोल बड आहे त्याच्या मागनं आता इथे जिथे आपण सिंगल क्रोशे आजूबाजूला ज्या 2-2 चैन्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे घालायचं आहे. एक सिंगल क्रोशे इथे, एक सिंगल क्रोशे इकडे. त्यानंतर पुन्हा 4 चैन 2 3 4. पुन्हा मागनं दोन्ही 2-2 चैनच्या मध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. ही आपली 7वी लाईन असणार आहे. 4 चैन, पुढच्या 2 चैनवर एक सिंगल क्रोशे, पुढच्या 2 चैनवर एक सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने आपल्याला इथे तुम्ही बघू शकता बॅक साईडला असं हे 4-4 चैनचं लूप तयार होतं आहे. तर आपल्याला 4 चैन 2 सिंगल क्रोशे असं करत आपल्याला हा 7वा राऊंड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 7व्या लाईनमध्ये आपण प्रत्येकी 4-4 चैनचा लूप करत आपण ह्या सिंगल क्रोशेनी इथे 2-2 चैनची जी गॅप होती त्याच्यामध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करत हा 7वा लाईन कंप्लीट केलेला आहे. आता पुन्हा इथे तो ग्रीन कलर कट केला आणि राईट साईडला जॉईंट करून घेतला आहे. आता आपल्याला लास्ट रो करायचा आहे. जॉईंट केल्यानंतर पहिली आपण एक चैन घेऊन इथे सिंगल क्रोशे केला आहे. त्यानंतर आता ही जी 7व्या रोचा जो सिंगल क्रोशे आहे तुम्ही इथे बघू शकता. हा जो 7वा रो आपण केला त्याचा जो सिंगल क्रोशे आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट लूप करायचा आहे. म्हणजे या सुईच्या वर हा सिंगल क्रोशे घेऊन एक सिंगल क्रोशे करायचा आहे त्याच्यावर आपल्याला. आता आपला जो 4 चैनचा लूप आहे त्याच्यावर आपल्याला 8 डबल क्रोशे करायचे आहेत. प्रत्येक 4 चैनच्या लूपवर आपल्याला 8 डबल क्रोशे घालायचे आहेत आणि 7व्या लाईनच्या सिंगल क्रोशावर एक एक फ्रंट लूप सिंगल क्रोशे घालून घ्यायचं आहे. तर आपण आता ह्या 4 चैनच्या लूपवर 8 डबल क्रोशे घालून घेऊया. 4 चैनच्या लूपवर आपण 8 डबल क्रोशे करून घेतले. त्यानंतर हा जो 7व्या रोचा जो सिंगल क्रोशे आहे तिकडनं फ्रंट लूप म्हणजे सुईवर हा सिंगल क्रोशे घ्यायचा आहे असा पुढनं आणि त्याच्यावर सिंगल क्रोशे करायचं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या रोज बडला इथून मागणं अशी ही हिरव्या कलरचं पान तयार होतं आहे. त्याच्यानंतर पुन्हा हा जो मागे लूप आहे या लूपमध्ये 8 डबल क्रोशे करून घेऊया. 4 चैनच्या लूपवर आपण 8 डबल क्रोशे करून घेतले. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढच्या या सिंगल क्रोशावर एक फ्रंट सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने पूर्ण जिथे आपण जेवढ्या आता हे 9 लूप बनवले आहेत तेवढ्या सगळ्यांवर 8-8 डबल क्रोशे घालत सिंगल क्रोशाच्या फ्रंट लूपनी म्हणजे असं सुईवर तो सिंगल क्रोशे आला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड, अशा पद्धतीने आपले 8ही राऊंड करत आपला हा सेमी सर्कल रोज बर्ड पॅटर्न तयार झालेला आहे. आता आपण हे फूल तयार करूया. त्यासाठी आधी आपल्याला ग्रीन कलरनी एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक चैन करून 6 हाफ डबल क्रोशे करायचे. म्हणजे सुईवर धागा घ्यायचा आणि पूर्ण तिन्ही लूपमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. अशी आपल्याला टोटल 6 हाफ डबल क्रोशे करून हा सर्कल जॉईंट करून घेऊया. आता हे जॉईंट केल्यानंतर 2 चैन आणि आता जे 6 हाफ डबल क्रोशे घातले आहेत त्याच्यावर आता आपल्याला प्रत्येकी 2-2 हाफ डबल क्रोशे घालत आपल्याला 12 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक चैनमध्ये आपण 2-2 हाफ डबल क्रोशे घालून घेऊया आणि हा सेकंड राऊंड 12 हाफ डबल क्रोशांचा पूर्ण करून घेऊया. सो फ्रेंड्स, 6 हाफ डबल क्रोशे आणि त्याच्यावर 2-2 12 हाफ डबल क्रोशे करत आपण हा ग्रीन कलरचा बेस तयार केला आहे आणि त्याला आपण हा येलो कलर जॉईंट केलेला आहे. इथे जसे हे आपण रोजबर्ड बनवले आहेत तसेच आपल्याला इथे हे बनवून त्याचं एक फूल तयार करायचं आहे. तर हा जॉईंट केल्यानंतर पहिली 3 चैनचा आपला हा एक डबल क्रोशे, पुन्हा त्याच गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत 4 किंवा 5, ज्याप्रमाणे आपल्याला पफची साईज हवी आहे त्याप्रमाणे. मी आता इथे टोटल 6 डबल क्रोशे घालून घेते आहे.
त्यानंतर आपल्या पहिल्या डबल क्रोशामधनं सुई घेऊन हा असा पफ जॉईंट करून घ्यायचा. आता पुन्हा 3-3 चेनचा सिंगल क्रोशे करत आपल्याला 3 पिको तयार करायचे आहेत, म्हणजे एक रोजबड तयार होणार. 3 चेन, एक सिंगल क्रोशे, 3 चेन, एक सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने ही आपली एक कळी तयार झाली. अशी आपल्याला टोटल 6 कळ्या तयार करायच्या आहेत. मध्ये 2 चेन घ्यायच्या, 2 चेन. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा एक रोजबड तयार करायचं आहे. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण हे 6 रोजबड्स तयार करून हे एक फूल तयार केलेलं आहे. ते आपण इथे आता सुई धाग्याने जॉईन करू शकता, किंवा आपण जो एक्स्ट्रा धागा सोडलेला आहे, जसं तुम्ही बघू शकता, मी इथे मागे त्याला नॉट बांधून पॅक केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं ते बांधायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही बांधू शकता. ते इथे एक मणी घालून त्याला मी इथे बांधून घेते. सो फ्रेंड्स, आपल्या रोजबड तोरण डिझाईनचा फायनल लुक तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदरसं कलरफुल तोरण तयार झालेलं आहे. तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि मला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.